आपल्या मराठी या विषयामध्ये नवीन घटक आहे ज्यामध्ये आपल्याला शब्दांची दहीहंडी कशी तयार करायची ते शिकायचे। सूचना काय आहे वाचा बरं। शब्दांची शेवटचे अक्षर घेऊन दहीहंडी तयार करा। आता इथे एकावर एक माठ ठेवलेलं चित्र तुम्हाला दिसतंय आणि या चित्रामध्ये सगळ्यात खाली कोणता शब्द लिहिलेला आहे? मगर। मग आपल्याला काय करायचंय? मगर हा जो शब्द आहे यामध्ये सगळ्यात शेवटचं अक्षर काय आलंय? र। शेवटचं अक्षर आहे र। मग आपल्याला र पासून सुरू होणारा एखादा शब्द वरच्या हंडीमध्ये लिहायचा आहे। मग र पासून सुरू होणारा शब्द रथ। रथ लिहिला रथ। आता शेवटी काय आहे? थ। मग थ वरून व्हेरी गुड थवा। वारा रा वरून व्हेरी गुड शाबास। अशा प्रकारे आपण मगर पासून र, रचा रथ, थचा थवा, वाचा वारा, रा पासून रा अशा प्रकारे आपण शब्दांची दहीहंडी तयार केली। याच पद्धतीने तिकडे काही शब्द दिलेले दिसतात तुम्हाला। या प्रत्येक शब्दाचं आपल्याला तसंच करायचंय। शेवटचं अक्षर जे आलं असेल त्यापासून पुढचा शब्द आपल्याला लिहायचा आहे। गवत। गवत शब्दातील शेवटचे अक्षर कोणते? त। मग आता त ने सुरू होणारा शब्द तवा। वा ने सुरू होणारा वार। र वार घेऊया आपण। र ने सुरू होणारा रवा। पुन्हा वा आला। वार पासून सुरू होणार वात किंवा वास। दुसरा शब्द आहे बदक। मग बदकचा शेवटच्या अक्षरापासून तयार होणारा शब्द तुम्ही सांगणार आहात। ईशा क। प। कप नंतर आता कोणता शब्द घ्यावा लागेल आपल्याला? प वरून तयार होणारा पतंग। ग ने सुरू होणारा शब्द सोहम गणपती। ती ने सुरू होणारा शब्द तीळ। तिरंगा पण येऊ शकतो। ओके। काय शब्द तयार झाले सगळ्यांनी वाचा। स्टार्ट। व्हेरी गुड। सिट डाउन।